सामा पातु सरस्वती भगवते निशीस जाजा पहा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं कुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रे समागच्छ तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नमो विठ्ठला राजया पाण्डुरङ्गा नमो रुक्मिणी मामुली ज्ञानगंगा नमो पुण्डलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपादेवा सवाई नमो त्रिभुवन पावले अद्वये जननी देवाची। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावले अद्वये जननी देवाची। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा। राम कृष्ण जानकी जय बोलो जय हनुमान की। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया रायरेश्वरासी जोडली ज्याची ख्याती अशा वंदितो तुम्हा शिव छत्रपती जिने हिंदू धर्म रक्षिला जिने हिंदू धर्म रक्षिला स्त्री असोनी दुश्मनाचा संहार केला न्यायासाठी आपला बाळ वाहिला अशा वंदितो पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवीला जोडून या कर शरणे देवी तो माता देवी तो माता हरिता देवी नरसी माई पंढरी नाथा हरिता देवी नरसी माई पंढरी नाथा जोडून या कर देवी देवी तो देवी तो माता हरिता देवी नरसी माई पंढरी नाथा
व्यसनी पडोने दे नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम हाची माझा नेम सिद्धीने नामस्मरण घडो संत समागम वाहुगाचे भ्रम नको देवा अनेक मागणे नाही नाही देवा एका जनार्दनी सेवा दृढ देई नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा मुक्त करून तेजोमेधी अकारण करुणावरून आले भक्त माणसाला कल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन जगत आहारा जगत नियंता अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या शिमकुटुंब पत्रिका चाललेला हा नामयज्ञ सोहळा जगाचा चालक मालक असणारे भगवान श्री प्रभू रामचंद्राच्या या जन्माच्या उत्सवाच्या आणि नवमीच्या उत्सवाच्या निमित्तानं सुंदर अशा प्रकारचा चाललेला हा नामयज्ञ सोहळा तथा कीर्तन महोत्सव विविध कार्यक्रमाने हा कार्यक्रम शृंगारी झालेला आहे नटलेला आहे सगळ्यांना आनंद देणारा हा उत्सव सगळ्यांच्या जीवनामध्ये समाधान भक्ती ज्ञान वैराग्याच्या गोष्टी प्राप्त करून देणारा हा उत्सव गेल्या अनेक वर्षापासून कारण या सप्ताहाला अजून गणित लागलेलं नाही खरं तर पाहिलं तर तुमचं गाव खूप भाग्यवान आहे भगवान श्री प्रभू रामचंद्राचं मंदिर असणारा अनादि कालाचं या ठिकाणी आहे विठाला विविध कार्यक्रमाने हा कार्यक्रम शृंगारी झालेला आहे नटलेला आहे पहा बरं अगदी पहाटच्या काकड्याच्या भजनापासून रात्रीच्या हरिजागरणापर्यंत ज्ञानेश्वरीचं पारायण असेल विष्णू सहस्रनाम असेल गात्याचं भजन असेल या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची गोड भागवत कथा ज्यांच्या रसाळ वाणीतून तुम्ही श्रवण करत आहात आपल्याच गावातील असणारे श्री निवास कुलकर्णी देवा अतिशय गोड अशी भागवत कथा या ठिकाणी देवांच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला श्रवणाला ऐकायला भेटत आहे त्याचबरोबर हरिपाठ हरिकीर्तन हरिजागर इत्यादी सर्व कार्यक्रम आनंदामध्ये पार पडताय त्यामधला एक कार्यक्रम राहिला बरोबर धन्यवाद धन्यवाद देवासमोरच बसले माझी काय त्यांची ओळख नव्हती असे सुंदर अशा प्रकारची कथा त्या देवांनी केलेली आहे आणि मला माहिती पडलं की पहिलीच कथा होती पहिलीच कथा गावात करायला त्याला सुद्धा डिरिंग लागते का सोपी गोष्ट नाही बाहेर जाऊन माणूस किती गप्पा मारेल पण गावात माणसाने गप्पा मारणं जरा अवघड असतं विठाला सोहळा म्हणलं की सगळ्या गोष्टी तिथे लागतात आणि अतिशय या ठिकाणी या कीर्तन सेवेसाठी ही कीर्तन सेवा शृंगारित करण्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत गायक वादक महाराज मंडळी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थित आहे गोड अशी इंद्रासारखे दोन पखवाजे या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांचं महाराष्ट्रामध्ये पखवाजाच्या बाबतीत नाव कुठलाही त्याच पद्धतीचा वाजवतात असे असणारे आमचे परमार्थ प्रेमी परममित्र एकनाथ महाराज करे या ठिकाणी उपस्थित त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा त्याचबरोबर त्यांना जी साथ करतायत मृदंग अलंकार मृदंग महामेरू विश्वजित महाराज त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा तुम्हाला टाळ्या काही विकत नाही घ्यायचं फुकटच त्या सगळ्यांनी जोरदार वाजवता नाही का गोड या ठिकाणी गेल्या 8 दिवसापासून जे सेवा करतायत आणि गायनाच्या माध्यमातून ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे कीर्तनही अतिशय सुंदर करतात असे असणारे आमचे परमार्थ प्रेमी नागेजी महाराज वरकटे तेही या ठिकाणी उपस्थित त्यांच्यासाठी एकदा टाळे वाजवा
विठाला विठाला गवळी पिपळेचे शंकराचार्य महाराज बाबाई या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना धन्यवाद. आपल्याच गावातील एक रत्न ज्यांचं उभ्या महाराष्ट्रामध्ये नाव आहे. भागवत कथा असेल, कीर्तनाच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या यादीमध्ये त्यांची कीर्तनं होतात. असे असणारे आमचे परमार्थप्रेमी परममित्र राधाकृष्ण महाराज शिंदे, बाबांसाठी एकदा टाळी वाजवा. जरा गावातल्या माणसाला मोठं करायचं, ते मोठेच आहेत पण असो. त्याचबरोबर मला नाव सांगा का पटकन. हा, सुटे महाराज, गोडगळ्याचे सुरेश महाराज, ही सगळी गावातील भजनी मंडळी, या लाईनला असलेली माईकवरती उभा असणारे आमचे हनुमंत महाराज गरड. वा वा, भेट जाते आपली, कुठं जाते? बरोबर, गडदे का? बरोबर, सुरनरवाडीला भेट जाते. वा, माझ्यासमोर आलेले अविनाश महाराज विनेकरी बाबा. बहुसंख्येने या ठिकाणी माता माऊल्या उपस्थित आहेत, बहुसंख्येने पुरुष वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. एक गोष्ट या ठिकाणी मला तुम्हाला सांगायची आहे. या ठिकाणी अनेक वर्षाचा हा नामयज्ञ सोहळा कीर्तन महोत्सव पार पडत आहे. पण यावर्षी विशेष करून यामध्ये सहभागी घेणारे सर्व तरुण मंडळी यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आमचे सुशेन दादा असतील, त्यांना सहकार्य करणारे सगळी मंडळी, ज्यांच्या माध्यमातून मला कॉन्टॅक्ट झाला, असे असणारे आमचे सतीशरावजी कावळे सर, त्यांच्या माध्यमातून फोन झाला आणि त्यांच्या माध्यमातून ही सेवा, सप्ताह कमिटीच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. 1 तास राहिलेल्या वेळेमध्ये आपल्याला कीर्तन सेवा करायची. सप्ताह म्हणलं की काही नियमावली असते. पहा, एखादं कोणतंही कार्य करायचं माणसाला म्हणलं तर काही नियमाची त्या ठिकाणी नियमाने घालून दिलेले असतात. कोणतंही कार्य करा. माय माऊली आता सगळ्या जणी बसले देता. तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी, विचारू का? विचारतो. तुमच्याकडे सवासणी घालतात का? सवासणी घालत असले तर हो म्हणा. का मसोबाच्या घालतात का आचराच्या? माझी भाषा समजते ना तुम्हाला? सवासणी घालतात का? हो म्हणा ना मोठ्याने, हो म्हणा ना. सवासणी घालतात का? काय करावं बाबा. असो असो. सवासणीला जेवायला कधी असतो? संध्याकाळी 5 वाजता. बरं, ज्या वेळेस सवासणीला जेवायला असतं त्याच वेळेस आपण तिला बोलायला जातो का? नाही नाही. बरोबर सकाळी 7ला तिच्या दारामध्ये कुंकवाचा करंट घेऊन जावा लागतो. तिच्या कंपाळाला कुंकू लावावं लागतं. तिला सांगावं लागतं, बाई आमच्या घरी आज संध्याकाळी सवासणी तुला जेवण्यासाठी यावं लागतं. जर तुम्ही संध्याकाळी एखादी हुकली आणि संध्याकाळी 5 वाजता जेव्हा बसल्या, सगळ्या जणी बसल्या आणि तिची आठवण झाली हुकलेलीची, आणि तिच्या जर दारात गेला तर काय करीन बरं? ती चल म्हणायचं तिला जेवायला. ती म्हणेन तुझ्या पोळीवर बसले का मी? सकाळी काय मग घर जळलं होतो का तुला? सगळ्या गावाला गुंगारात येऊन गेली आणि माझं घर तुला दिसलं नाही. महाराज, कोणताही कार्यक्रम करायचं म्हटलं त्याला नियमावली आहे. नाम यज्ञ सोहळा, कीर्तन महोत्सव, अखंड हरिनाम सप्ताह करायचं म्हटलं त्याला सुद्धा नियमावली आहे. काय नियमावली आहे? एकतर सप्ताह 3 दिवसाचा, 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 9 दिवसाचा, 11 दिवसाचा, 1 महिन्याचा, चातुर्मासाचा सुद्धा सप्ताह करता येतो. बघा तुमची डेअरिंग असली तर 4 महिन्याचा सुद्धा सप्ताह करता येतो बरं का. 4 महिन्याचा सप्ताह होतो. पण प्रामुख्याने दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी पाडव्याच्या निमित्तानं हा प्रारंभिक झालेला सप्ताह आणि रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी याचा काला, मग मधल्या तिथी कमी जास्त होऊ शकतात, असा असणारा सुंदर सप्ताह. आणि त्यामधली आजच्या या 7व्या दिवसाचं कीर्तन पुष्प कीर्तन सेवा भगवान श्री प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादानं माझ्याकडे आलेली आहे. पहा, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस याला सुद्धा नियमावली आहे. प्रथम दिवसाच्या कीर्तनकारानं काय बोलावं, मधल्या 2, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या या कीर्तनकारानं काय बोलावं, 7व्या दिवसाच्या कीर्तनकारानं काय बोलावं याची नियमावली आहे. पहा, पहिला दिवसाचा कीर्तनकार भगवंताच्या रूपाचं, भगवंताच्या गुणाचं आणि भगवंताच्या नामाचं वर्णन करणारा अभंग त्याने घ्यावा. दुसरा, तिसरा आणि चौथा संतांचं चरित्र वर्णन करणारा अभंग घ्यावा. 5वा, 6वा आणि या 2-3 दिवसामध्ये भक्ती, ज्ञान, वैराग्य या गोष्टीवरती त्या कीर्तनकारानं बोलावं. आणि 7व्या दिवसाच्या कीर्तनकारानं मागणी प्रकरणामध्ये बोलून 8व्या दिवसाच्या कीर्तनकारानं अर्थात काल्याच्या दिवसाच्या कीर्तनकारानं भगवंताच्या चरित्राचं वर्णन करावं.
माझ्याकडे मागण्याचा दिवस आहे आणि मागणीच्या दिवसाच्या साठी आजचा जो अभंग आहे श्रीमंत संत पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ बाबांचा हा 4 चरणाचा अभंग आहे पहा. या अभंगाच्या माध्यमातून साधू संत श्रेष्ठ नाथ बाबा भगवंताकडे मागतात पहा. भगवंताकडे मागण्याची परंपरा तर संतांची नाही. काही मागणे हे देवाची गुण घेऊन जन्मले महाराज. अतिशय गोड. काय मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असो. अन्य संत जेव्हा देवाकडे जातात महाद्वारापर्यंत जातात देवाकडे काही मागत नाही. तुमचा आमचा जन्म हा मागण्यामध्ये जातो आणि साधू संतांचा जन्म हा न मागण्यामध्ये जातो. देवावरती जेव्हा ऋण संतांचं होतं पहा, जेव्हा ऋणानुबंध देवावरती वाढतात देव व्याकुळ होतो. माझ्या असणाऱ्या डोक्यावरचं ओझ कुठंतरी खांद्यावर आलं पाहिजे. प्रयत्न करत असतो, सतत देव प्रयत्न करत असतो. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. आता इथं आल्याच्या नंतर कोणाकोणाकडे देव पाहतो बरं? आपल्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर कोणाकोणाला देवाने मागा म्हणून सांगितलं? मागा म्हणून सांगितलं का? असं मागा म्हणण्याची गरज नाही. मागा म्हणण्याच्या अगोदर माणसं मागितल्याशिवाय राहत नाहीत. आणि देवाचा स्वभाव आहे महाराज, देव मागून देत नाही आणि जे मागितलं नाही ते दिल्याशिवाय राहत नाही. म्हणजे काय? आपण देवाकडे मागण्याची गरज नाही. देवाला कळत नाही का आपल्याला काय लागते म्हणून? सगळं देवाला कळतं. महाराज देवाचा एक नियम आहे, माणसाला न मागता देणं हा देवाचा जरी नियम असला पण ऐका, त्या नियमामध्ये प्रश्न क्रमांक 1, देव न मागता देतो आणि देवाकडे मागितल्याच्या नंतर देव देत नाही. का देत नाही? देव अगोदर त्या भक्ताचा भाव पाहत असतो. काय पाहत असतो? थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. भावे भावे गीत शुद्ध करून या चित्त, तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव. नाहीतर आपल्या अंतःकरणामध्ये भावच नाही. आपल्याला रामनवमी कळत नाही, आपल्याला सोमवार कळत नाही, गुरुवार कळत नाही, शनिवार कळत नाही आणि रोज देवाच्या दारात जातो सकाळ सकाळ. देव मला हे दे, देव मला ते दे. देव काय असंच बसलेले काय महाराज? मनी नाही भाव, मनी देवा मला पाव, देवा शान पावायचा नाही र, देवा शान भेटायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र, देव बाजारचा भाजीपाला नाही र. देवाला ही कळतं कोणाला काय द्यावं आणि कोणाला काय देऊ नये. महाराज आपण देवाकडे मागण्याची अपेक्षा करू नये. देव न सांगता कळव येते तुम्हा अंतराय. अंतरातल्या गोष्टी भगवंताला न सांगता कळतात. फक्त त्या भक्ताची असणारी भक्ती मात्र श्रेष्ठ असावी लागते. विठाला
काहीतरी मागा. तुकोबाराय असतील, अन्य संत परंपरा असतील मागा. तुकोबाराय ही संत मांदेळी सांगते, महाराज देवा या परंपरेमध्ये आमच्या वाडवडिलांनीच काही मागितलं नाही. माझ्या वडिलाची विरासिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आज तुम्ही दमलेला आहात, तुमचे डोळे झाकणारच मला माहिती नाही का. आता बसल्या बसल्या डोळ्या लागायचा आणि कीर्तनात तर माणसाला लय लवकर झोप येते. काय कारण आहे काही नाही सांगता येत नाही. पण सकाळपासून जी कार्यक्रमाची रीक चालू आहे, महाराजांनी मला सांगितलं, राधाकृष्ण महाराजांनी सकाळी कीर्तन झालं म्हणे, त्यानंतर महाप्रसाद झाला, त्यानंतर ते काय काहीतरी सांगितलं म्हणते नाही 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 ते अगोदर प्रसादाचं काय होतं शिवरणी का काहीतरी म्हणले, माझ्या काही लक्षात नाही. तो कार्यक्रम झाला, त्यानंतर दिंडी मिरवणूक झाली, त्यानंतर महाप्रसाद, दिंडी मिरवणूक, हरिपाठ आणि शेवटला राहिलं साहिलं फुगड्या बी खेळले. पुन्हा काय आनंद होता महाराज, आरडू आरडू ओढू ओढू फुगड्या चालू होत्या. आणि हा आनंद मात्र इथंच भेटतो, पुन्हा भेटत नाही. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. हा आनंद तुम्हाला पुन्हा घेता येत नाही. आणि या गावाची परंपरा तुम्हाला अतिशय गोड वाटते का. सप्ताह सुरू झाला की अन्य जी पांगलेली माणसं आहेत, नोकरीच्या निमित्तानं म्हणा, व्यवसायाच्या निमित्तानं म्हणा, ती सगळी जण माणसं गावामध्ये 8 दिवस येतात. सगळ्या असणाऱ्या या गावातल्या मुली लेकी बाळी, महाराज म्हणले फक्त जिला उठता येत नाही तीच येत नाही, नाही तर सगळ्या बाकीच्या मुली या ठिकाणी येतात. तरुण पासून वयस्कर माणसापर्यंत सगळे मोठ्या उत्सवामध्ये, प्रेमामध्ये, आनंदामध्ये हा असणारा उत्सव साजरा करतात. देवाला माग म्हणण्याची गरज नाही, मागितल्याशिवाय देव मागण्याच्या अगोदर देव दिल्याशिवाय राहत नाही. पण महाराज संतांनी तर आजच्या अभंगामध्ये मागणी केली. पहा बरं, संतांना मागण्याची गरज नाही तरी संतांनी मागणी का करावी. पण मागणी करायची तर कशी करावी याचंही चिंतन माणसाकडे असावं. एकाला देव प्रसन्न झाला म्हणे, सांगा तुम्हाला तुमची काय इच्छा आहे. 3 जण होते, एकाला झाला होता पण 3 जण होते. तो म्हणला देवा जर द्यायचं असेल तर आमच्या 3घाला द्यावं लागेल, कारण आम्ही 3 कुठेही संघ, आम्ही 3 जण मित्र, 3 जण मित्र, तुम्हाला आमच्या 3घालाही द्यावं लागेल. देव म्हणले तथा तू सांगा काय येतं. एक म्हणला मी लयच काळ आहे, देव मला जरा गोर करा, गोर नाही का. हा मला कुणीही उठलं की सुटलं म्हणते काळ काळ काळ, मला नाव ठेवते म्हणे सरे लोक, गोर करा. देवाने त्याला तथाच म्हणून आशीर्वाद दिला, बरोबर असा चमकायला लागला तो. देव म्हणले सांग तुझ्या दुसऱ्याला म्हणले काय तुझी मागणी इच्छा आहे. तो म्हणला देवा त्याच्यापासून जरा अजून मला जरा गोर करा, फक करा, फक म्हणे. लाईट लावायची सुद्धा गरज पडली पाहिजे नाही. देव म्हणले तथा असतो, इच्छाच आहे ना. तिसऱ्याला म्हणले अरे सांग. तिसरं म्हणला देवा हे दोघं जसे होते तसे करा. विठाला विठाला काय मागावं याचं गणित नाही महाराज. आपण जर देवाकडे मागितलं तर काय मागतो. वडावे संतान तुझी भावे धनादान, तुझी भावे धनादान, देवाकडे मागणी माणसांनी करू नये. 10 रुपये येऊ दे, 20 रुपये येऊ दे, ही जर मागणी तुम्ही करत असाल तर ही मागणी तुमची अपयशी आहे, यशस्वी ठरणार नाही. का ही मागणी ज्यांनी ज्यांनी केली त्यांच्या जीवनामध्ये अतिशय फायदा झालेला पाहायला मिळत नाही. कुणी कुणी संपत्ती मागितली असेल, बरं किती संपत्तीवान माणूस असला, किती श्रीमंत माणूस असला, म्हणजे तो मेल्यावर संग घेऊन जातो. ऐका कुणी कावळ्याच्या वाडीतला इथं म्हणले त्याच्याकडे कोट्यवधी रुपयाची संपत्ती होती, जाता जाता त्याच्या असणाऱ्या बांधून दिली. म्हणले असं झालं का. असं होत नाही महाराज, असं होत नाही. तू म्हणशील पैसा अडका, तू इथं राहणार सडका, तू मेल्यावर तुझ्या संग तो मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे, माया सारे सोडून दे. तू म्हणशील घरदार,
राहतील घरदार ते इथंच राहणार सार तू मेल्यावर तुझं घर ते गावाच्या बाहेर घे 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 हरिनाम घे माया सारे सोडून दे हात लावणी नशिबाला तू रडशील दाई दाई या संसारा पाये या संसारा पाये या संसारा पाये आपण जे मागितलं ते आपल्या कामाला येणारं मागितलं पाहिजे. पहा बरं, कुणाची संपत्ती कुणाच्या कामाला येत नाही. मी या मताचं नाही माणसाने पैसाच कमवू नये, निश्चित कमवावा. तोही एक असणारा पुरुषार्थ आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष चार पुरुषार्थामध्ये एक अर्थ नावाचा पुरुषार्थ आहे, तो कमवला पाहिजे. नाहीतर पैसा तेरे तीन नाम परशा परसू परसराम. ज्याच्याकडे पैसा खूप आहे परसराम शेठ म्हणतात, ज्याच्याकडे जरा कमी आहे त्याला काय म्हणतात परसू म्हणतात, आणि ज्याच्याकडे काहीच नाही त्याला काय म्हणतात परशा म्हणतात. आपल्याकडे पैसा सुद्धा असला पाहिजे, पण त्या पैशाच्या नादामध्ये आपला भ्रम निराश होऊ नये म्हणून साधू संतांनी मागणी अतिशय तोलून मुरून केली. पहा विठाला अनेक अभंगामध्ये अनेक मागण्या तुम्हाला पाहायला भेटतील. जेव्हा देव संतांना मागा म्हणतो ना तेव्हा संतांनी मागितलं. महाराज देव जेव्हा संतांना मागा म्हणतो तेव्हा संतांनी मागितलं. हरिदासाची घरी मज उपजवा जन्मांतरी मनसी काही मागा हेची देगा पांडुरंगा. पहा बरं, देव म्हणले महाराज तू खूप बरं आहे, हरिदासाच्या घरामध्ये तुम्हाला जन्म हवाय. ठीक आहे, पण जन्म घ्यायचं काय सोपं आहे का हो? जन्म घ्यायचं सोपं आहे का? जन्म घ्यायचं एवढी अवघड गोष्ट आहे. या जन्म मरणाच्या रहाटगाड्यातून बाहेर निघावं याच्यासाठी अनेक लोक प्रयत्न करतात, ते बाहेर निघत नाहीत. आणि तुम्ही म्हणता हरिदासाची घरी आणि मज उपजवा जन्मांतरी. कशासाठी? महाराज जन्म घेणं काही सोपं नाही. काय सांगू गर्भीची यातना मज भोगी ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. पचोनी विष्टेची दाखरी उकडोनी नऊ मासवरी जन्म जन्मांतरीची मरते. मातीच्या उदरामध्ये तो जीव उलटा टांगलेल्या अवस्थेमध्ये काय त्याच्या यातना आहेत महाराजांनी सांगितलं. काय सांगू गर्वेची यातना मग भोगिता नारायणा मौस मल मूत्र जाना तुझ क्षणोक्षणा त्यातसे. एक वेळा तरी या दुःखा वेगळे एक वेळा तरी या दुःखा वेगळे. देवाला सतत जीव विनंती करतो, महाराज हे दुखणं तुम्ही कशा म्हणून निवडलं? महाराजांनी दुसऱ्या अभंगात पुन्हा मागितलं. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. देवा जरी गर्भवासाचं दुःख कठीण असलं पण तुझं दर्शन झालं ना तुझं काय एकदा दर्शन झालं की दुःख सगळं नष्ट होतं. कसं नष्ट होतं? एकदा दृष्टांताच्या माध्यमातून 2 मिनिटाचा दृष्टांत पहा. श्रीमंत शेठजी राहत होता आणि त्या श्रीमंत शेठजीला 10-12 वर्षांनी मूल झालं. किती वर्षानं? 10-12 वर्षानं. आता लग्न झाल्यात नागेश मला लगेच झाल्याच्या नंतर त्याचा काही आनंद माणसाला नसतो, पण जरा 10-12 वर्षांनी झाल्याच्या नंतर त्याचा काही आनंद वेगळा असतो. मग त्या शेठजीनं असं गावात अन्नदान सगळ्या गोष्टी करायला लागला. त्या मुलाच्या नावानं काय जी नाही त्या गोष्टी केल्या. तो मुलगा त्यांनी 7 वर्ष तर घराच्या बाहेरच काढला नाही. असा तो मुलगा वाढला. 8-9 वर्षाचा मुलगा झाला आणि मग त्या मुलाला शेठजीने ठरवलं म्हणे आपल्या मुलाला आपली शेती तर माहित पाहिजे. 150 एकर आहे म्हणे, लोक लुबाडून घेऊन जातील, मेळ नाही लागायचा आपण गेल्याच्या नंतर. कमीत कमी याला दाखवून तरी आणली पाहिजे म्हणून पोराला घेऊन पोते असणारा त्याचा बाप आणि पोरग निघाले. शेतात निघत असताना त्या शेठजीच्या घरामध्ये
कामासाठी 4-5 गडी कामाला होते, पण एक स्पेशल गडी त्या शेटजीची असणारी ज्वारी राखण्यासाठी खळ्यावरती होता. अर्थात ती ज्वारी पाखरं खाऊ नये म्हणून त्या ठिकाणी पहिली ज्वारी राखायची. आता ती ज्वारीचं राखणं ते सगळं गेलं. पहिलं काय असतं ते ज्वारी राखायला मध्ये मळा असायचा, मळाच मध्ये मळा असायचा आणि मळ्यावरती माणूस जायचा आणि मळ्यावरती माणूस गेल्याच्या नंतर हाताने दगड फेकायचं. असं होतं का? नाही. त्याला ती गोपन असायची. त्या गोपनला एकीकडून मुदन असायची आणि एकीकडून वादीसारखं असायचं. आता भविष्यात पोरांना सांगावं लागेल याला गोपन म्हणते, ते राहिलं नाही महाराज. ती गोपन घेऊन तो असणारा गडी असा गरगर फिरायचा आणि पाखरं राखायचा. ते असणाऱ्या 8 वर्षाच्या त्याच्या मुलाने पाहिलं आणि तो मुलगा म्हणलाय, बाबा हे काय आहे? ते म्हणले याला गोपन म्हणताय. कशामुळं? शेत आणि पाखराने शेत खाऊ नये याच्यासाठी तो राखण करतोय. पोराला जरा ते कुतूहल आणि कौतुक वाटलं म्हणून पोरग म्हणलं, बाबा मला ही अशी गोपन राखायची, मलाही असं शेत राखायचं. बाप म्हणला, अरे येडे आपल्याकडे 4-5 गडी कामाला येतं, एक तर नुसतं बसूनच खातोय म्हणे, इकडं तिकडं फिरतोय आणि तुला काय गरज आहे त्या भानगडीत पडायची? पण शेवटी त्या मुलाचा हट्ट होता. पहा बरं, दुःख सांगायला लागलो मी तुम्हाला. मुलाचा हट्ट होता. बाल हट्ट, स्त्री हट्ट, राज हट्ट आणि साधूचा हट्ट पुरवावा लागतो. म्हणून त्या असणारे शेठजी म्हणले ठीक आहे, पण तो अशी असणारी या सुतळीची या दोरीची गोपन नाही म्हणे. तो असणारा सकाळीच गेला महाराज शिरसाळ्याला आणि मग तिथल्या सोनाराला सांगितलं, मला चांदीची गोपन बनवून द्या. चांदीची गोपन आणि त्याला हिऱ्याने मडवलेली गोपन तयारी केली. पोरगा निघालं ती गोपन घेऊन. पोरा बाप म्हणतो, पोरा अरे दगड तुम्हाला रानात काय आपल्या दगडाला कमी का? डोंगराच्या कडीलाच रान आहे म्हणे. नाही म्हणे, ते दगड हाणलं तर आपली इज्जत गेली म्हणून. ते दगड नाही म्हणे. मग थांब म्हणे, आता फोन लावतो. पुन्हा सोनाराला फोन केला आणि 5-25 सोन्याचे दगड तयार करून घेतले. आता सोनं म्हणल्याच्या नंतर तुम्हाला तो झाकच येईल बाबा, दगड कुठं सोन्याचे असतात का? पण ते श्रीमंताचं पोरग होतं, काही करू शकत होते. श्रीमंत माणसाने सोन्याचे दगड तयार केले. पोरग असं गेलं, मळ्यावरती उभं राहिलं, गोपन फिरवायला लागलं. तेवढ्यात आपल्या कावळ्याच्या वाडीचा माणूस मधल्या मार्गी राक्षसवाडीला निघाला. चला म्हणले पाहुण्याला भेटून येऊ. निघलेला माणूस पावले वाटेने जात होता. त्या पोराने अशी गरगर गोपन फिरवली आणि त्या गोपनीतला दगड जसा सुटला, जसा पाय वाटाने चाललेला माणूस त्याच्या पाठी जाऊन असा बसला. जसा बसला तसा तो झाक येऊन खाली पडला. पडल्याबरोबर मोठ्याने किंचाळ्या ठोकायला लागला. कोणी मारला असेल म्हणून त्याला राग आला, असा लालबंद झाला. म्हणला आता त्याच्याकडे पाहतो जाऊन. 5 मिनिटं तर त्याची झाकच गेली नाही. इकून तिकून उठला तर म्हणला, आपल्याला दगड मारलाय, तो दगड तर शबुदासाठी घेऊन जाणं गरजेचं आहे. म्हणून तो आरडत वरडत किंचाळ्या ठोकत दगड शोधत होता. त्याने तो दगड शोधत बघितला. दगड कशाचा होता? दगड कशाचा होता? सोन्याचा दगड होता. महाराज, आरडणारा माणूस आता मोठीने आरडला असेल का? नाही, तुम्हाला बी तसंच वाटायला लागलं वाटतं. आरडणारा माणूस एका मिनिटामध्ये शांत झाला आणि त्याने वर आकाशाकडे पाहिलं आणि देवाला म्हणायला लागला, देवा असे अजून 2-4 असले तर टाक माझ्या पाठीत. महाराज, दगड जेव्हा सुरुवातीला पाठीत बसला होता, दुःख किती होतं? अगणित दुःख होतं. राग व्यक्त केला. पण जेव्हा तो दगड सोन्याचा आहे हे त्याला माहिती झालं, तेव्हा तो आनंदाने नाचायला लागला आणि म्हणायला लागला, देवा अजून पाठडीत टाक. तशीच अवस्था संतांच्या जीवनामध्ये झाली. देवा, गर्भवासनाचं वासनेचं दुःख जरी अधिक असलं, पण एकदा का पंढरपूर मध्ये आलेला वारकरी आणि त्याने जर तुझं मुख पाहिलं, त्याने जर तुझं तोंड पाहिलं, त्याने जर तुझं स्वरूप पाहिलं, तर खऱ्या अर्थाने त्याला पाठीमागच्या दुःखाचं काही वाटत नाही. महाराज, मुनी मुक्त झाले
विष्णुदासा सुलभते. एकदा का विष्णूचा दास माणूस झाला की त्याला गर्भवासनेचं दुःख राहत नाही. महाराज अनेक मागण्या संतांनी केल्या, पण विशेष मागणी आजच्या अभंगामध्ये नाथबाबांनी त्या देवाकडे केली. नाथबाबांनी सर्वांगाचा विचार केला आणि सर्वांगाचा विचार केल्याच्या नंतर काय मागावं हा प्रश्न जेव्हा पडला ना, तेव्हा नाथबाबा म्हणतात अभंगाचं पहिलं देवा माझे मन लाग तुझे चरणी. 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 देवा माझे मन लाग तुझे
देवाकडे मागणे आमच्या नाथबाबांनी केलं. तसं जगाच्या पाठीवर सगळ्यात श्रीमंत संत म्हणून नाथबाबांचा विचार होतो. मागण्याची गरज नव्हती, पण देवाकडे काहीतरी मागितलं पाहिजे, समाजाला त्याचा उद्देश घडला पाहिजे म्हणून साधू संतांनी देवाकडे मागितलं. संतांनी देवाकडे मागत असताना विचारपूर्वक मागितलं. महाराज नाथबाबा म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी. देवा हे असणार मन माझं तुझ्या चरणाविरुद्ध लागू दे. का? जोपर्यंत हे मन स्थिर होत नाही ना, तोपर्यंत खऱ्या अर्थाने सगळ्या इंद्रियाचा राजा जर कोण असेल तर कोण आहे? मन आहे. सगळ्या इंद्रियाचा राजा मन आहे. जोपर्यंत हे मन स्थिर होत नाही तोपर्यंत हे इंद्रिय असणारे तुझ्या असणाऱ्या चरणाविंदी जवळ लागणार नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं? पहा बरं, आता आमच्या माता माऊली कशा गोड भजन करतात. सगळेजण डोळे उघडा, डोळे उघडा. भाऊताली बघू नका, तुम्हीच एकदा पहा, गोड भजन करतात. हा, हे मन देवाच्या जवळ लागण्यासाठी. मी एक म्हणतो, तुम्ही पुढचं म्हणायचा. धरीला माता माऊली म्हणलं तर पुरुष बरोबरच म्हणायला लागले. बघा काय गोड आवाज आला यांचा. पण मी काही सोडणार नाही. पहाटचे 5 जरी वाजले तरी सोडणार नाही. मी धरलंच म्हणणार. धरीला तुम्हाला तुमच्या शेजारीची शपथेकडे बसलेलं झालं. सगळेजण म्हणा. धरीला तिकडचा आवाज येणार. धरीला आपला आवाज शिरसाळ्यापर्यंत गेला पाहिजे. लय मोठ्यात तुम्ही, हा सगळ्या कोपऱ्यातल्या सगळ्या जणी म्हणा. जो करेल भजनाशी टाळा टाळी त्याशी यमक टाळी. तुमची तोंड बंद होतील बरं का. सोपं नाही. सगळेजण भजन करा. धरीला धरीला हृदय बंदी खाना केला. हृदय बंदी खाना केला. आता विठ्ठला कोणी येला. हृदय बंदी खाना केला. आता विठ्ठला कोणीला. धरीला 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 नामदेव
माझ्या माग म्हणा ना. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. मागचं काय म्हणूनच अजून तुम्ही. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. वा वा. नामदेव जनाबाई टाळी काही वाजत नाही. ते असंच होतं. नाही लई गोड म्हणल्या त्या. आणि आज जो संप्रदाय परमार्थ जिवंत आहे 90% आमच्या माता भगिनीच्या हातामध्येच आहे. पहा कथेला त्यांचीच जास्त गर्दी बरं का कुलकर्णी देवा. कथेला गर्दी, कीर्तनाला गर्दी, हरिपाठाला गर्दी, भांडायला पहा बरं. रोज देवाची देवपूजा करतात बिचाऱ्या. मला इथून हात वरून कोणीतरी सांगा रोज आपल्या घरातली नित्यनेमाची देव घरातली पूजा करतात. असे हात वर करा बरं पुरुष मंडळ. 1 2 3 4 5 पाचच बस. आणि महिला मंडळी जर विचारलं तर सगळ्यांचे हात वर होतील. का? नित्यनेमाने देवाची पूजा करायची, तुळशीला एक प्रदक्षिणा मारायची, सूर्यदेवाला नमस्कार करायचा, अर्धा तांब्या त्या तुळशीला व्हायचा आणि अर्धा तांब्या तुळशीला वाहिल्याच्या नंतर तुळशीला प्रदक्षिणा मारून या ठिकाणी माझं संपूर्ण कुटुंब सुखात राहू दे अशी देवाची देवाकडे मागणी करणारी आमची माय माऊली. पहा माय माऊली काही सामान्य नाही. हा भगवान श्री प्रभू रामचंद्राचा अवतार झाला. कोणामुळे झाला बरं? कोणाच्या पोटाला झाला? हे बी पाठ नाही का तुमच्या आता? कौशल्यच्या पोटाला महाराज. हनुमंतराय जन्माला आले अंजनीच्या पोटाला. अनेक शूर जन्माला आले एका आईच्या पोटाला. अनेक संत जन्माला आले एका आईच्या पोटाला. म्हणून स्त्री शक्ती ही सामान्य नाही. पहा स्त्री शक्ती ही खूप मोठी आहे. पहिलं दातृत्व देण्याचं काम या स्त्री शक्तीनं केलं आहे. या कलियुगाचा जर विचार केला पहिला हातखंडा जो उचलला कोणी असेल तर तो एका स्त्रीने उचलला. स्वराज्य होण्यासाठी पहिली स्त्री पुढे आली. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आई साहेब. या ठिकाणी धर्माचं आणि मंदिराचं काम करायचं होतं त्याच्यासाठी दुसरी स्त्री पुढे आली. त्या स्त्रीचं नाव आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. स्त्रीने शिक्षण घ्यावं, स्त्रीने तळागाळापासून राष्ट्रपती पदापर्यंत जावं त्याच्यासाठी तिसरी स्त्री पुढे आली. त्या स्त्रीचं नाव आहे सावित्रीबाई फुले. अनाथांना माय भेटावी म्हणून त्यासाठी चौथी स्त्री पुढे आली. त्या स्त्रीचं नाव आहे सिंधुताई सपकाळ. माझ्या महाराष्ट्राची संस्कृती अमेरिके सारख्या देशाला दिसावी म्हणून राष्ट्रपती पदावरती विराजमान असून सुद्धा त्या माय माऊलीने कधी डोक्यावरचा पदर खांद्यावर येऊ दिला नाही. अशा प्रतिभाताई पाटलासारखी स्त्री असावी. 6वी स्त्री. पहा 6वी स्त्री. आपला मालक शिकला पाहिजे, आपल्या मालकाकडून चांगलं कार्य घडलं पाहिजे. महाराज त्या मालकाच्या शिक्षणासाठी मालक अमेरिकेमध्ये गेलेला होता. बॅरिस्टर नावाची पदवी त्याला प्राप्त करायची होती आणि भारतासाठी संविधान निर्माण करायचं होतं. म्हणून त्या माईनं स्वतः गौऱ्या थापल्या आणि तिच्या मालकाला पैसे पुरवण्याचं काम माता रमाईनं केलं. खऱ्या अर्थाने या स्त्रीचं जीवन जर तुम्ही पाहिलं तर हे जीवन सगळं दुःखामध्ये होतं. पहा तुमच्यासारखं नव्हतं. आकड्याची नतर, पैठणी साडी, सगळा रुबाब तुमचा. तुम्हाला काहीच कमी नाही. आता तर सगळ्या गोष्टी अद्ययावत आहेत. तरी माय माऊल्या कशाला बी नुसत्या कणत राहतात नाही का?